मी तर म्हणते दादांपेक्षाही त्या फार सुंदर मॅनेजमेंट करतील आणि नक्कीच आमच्या बारामती लोकसभेचा खूप चांगल्या प्रकारे त्या काम करून विकास करतील. इथून पुढे जर थोडेसे काही बदल हवे असतील आणि प्रगतीची वाटचाल करायची असेल त्यामुळे नवीन चेहऱ्याला नक्कीच जनतेनं स्वीकारावं आणि स्वीकारते हे आम्ही स्वतः पाहतोय. त्यामुळे मत परिवर्तन होणार आणि नक्कीच यावेळेस महायुतीमध्ये आमच्या सुनेत्राताई वहिनी नक्की निवडून येणार. सध्या तर वहिनीलाच निवडून, कारण ताईंचं जवळ आपण 15 वर्ष झालं त्यांना संधी देतोय, पण काम म्हणून असं झालेलं नाहीये. सुनेत्रा वहिनींना निवडण्यामागं कारण काय? कारण काही बदल हवा. ताई नमस्कार. मी तुमचं काय ठरलं आहे या चॅनलमधून आली आहे आणि आम्ही सगळेजण जाणून घेतो आहे की यंदा जनतेचं काय ठरलं आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी. कारण प्रश्न असा पडला आहे की ताईंना निवडायचं की वहिनींना निवडायचं, तर तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं म्हटलं तर 15 वर्ष ताईंनी तर खासदार म्हणून ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे होतं आमच्या मतदारसंघामध्ये, नवले ब्रिज म्हणा, आमचा दायरी वडगावचा प्रश्न म्हणा किंवा इतर बरीच काही कामं, तर ते त्यांनी काय केलं, फक्त संसदेमध्ये प्रश्न मांडण्याचं काम करून एक संसद रत्न पुरस्कार घेण्याची कामं केली. आणि आताच एक 4-5 दिवसापूर्वी आदरणीय पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणजे मीडियाला की संसद रत्न कशा प्रकारे मिळवतात ते. पण मग ते सगळं ऐकून म्हणजे मन हे झालं की बापरे, म्हणजे अशाही प्रकारे संसद रत्न मिळवता येतं, तर ते म्हणजे नाही पटलं माझ्या मनाला. दुसरी गोष्ट, नवले ब्रिजवर वारंवार ॲक्सिडेंट होत असतात, तिथं नेहमी आले की सेल्फी काढतात. सेल्फी काढून कुठलेही प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. कित्येक जणांचे घरं उद्ध्वस्त झालीत, कोणी अपंग झालं आहे, कोणी म्हणजे त्याच्यात डेथ झाली आहे. त्या कुटुंबियांचं पुढं काय झालं आहे काय नाही, किंवा तो प्रॉब्लेम नवले ब्रिजचा सॉल्व्ह नाही झालेला, दायरीचा किंवा आमच्या एरियातला जो आहे म्हणावा तसा विकास नाही झालेला. त्यामुळं मला तरी वाटतं की सुनेत्राताईंना यावेळेस मतदान करायला काहीच हरकत नाही. कारण त्यांनी विविध म्हणजे शेतीपासून कुक्कुटपालन किंवा निर्मल ग्राम योजनेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळं आणि त्यांनी एक NGO काढलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला काम करत आहेत. ज्या 7,000 रुपये पगार होता त्यांना, ते आता 50,000पर्यंत पगार घेतात आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये. आणि उमेदवार चांगला वाटतं तर त्यांना मत द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं माझं मत आहे. आणि अजितदादांच्या कामात बोलायला गेलं आपण तर अजितदादांचा तोडीस तोड असं काम सुनेत्रा वहिनींकडून होईल कसं वाटतं? नक्कीच. आज एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसा त्यांचा नक्कीच ह्यामध्ये मागे हात आहे. आणि नक्कीच मी तर म्हणते दादांपेक्षाही त्या फार सुंदर मॅनेजमेंट करतील आणि नक्कीच आमच्या बारामती लोकसभेचा खूप चांगल्या प्रकारे त्या काम करून विकास नक्कीच करतील. जनतेचे प्रश्न जर कायम असतील तर हा विषय जनतेच्या मनात यायलाच नाही पाहिजे की आपण इतकी वर्ष जर एखाद्या व्यक्तीला निवडून देत आहोत तर तिथून जर मार्ग निघत नसेल तर मी तर हेच मत म्हणेल, जनतेलाही आव्हान राहील आमचं पक्षाच्या तर्फे की बा तुमचं मत विकासाला, तुमचं मत प्रगतीला, तुमचं मत अशा व्यक्तीला की जो ठामपणे सगळ्या गोष्टीला निर्णय घ्यायची क्षमता ठेवतो, तुमचं मत ज्यांना व्हिजन आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचं, अशा व्यक्तीला तुम्ही मत दिलं पाहिजे. आणि इथून पुढे जर थोडेसे काही बदल हवे असतील आणि प्रगतीची वाटचाल करायची असेल आणि त्यामुळे नवीन चेहऱ्याला नक्कीच जनतेनं स्वीकारावं आणि स्वीकारते हे आम्ही स्वतः पाहतोय. त्यामुळे मत परिवर्तन होणार आणि नक्कीच यावेळेस महायुतीमध्ये आमच्या सुनेत्राताई वहिनी नक्की निवडून येणार. सुमित्रा वहिनी. सुनेत्रा वहिनी. हां, त्याबद्दल कारण की मग ते एक पुढे चालवून काही काम करतील. बरोबर. हां. अजितदादांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून तुम्हाला हवेत. हो हो. कारण त्या महिला आहेत, आम्हाला समजून घेतील आणि जे अजितदादा आहेत ते म्हणजे केंद्रापर्यंत आहे त्यांचे आणि भाजपला त्यांचा पाठिंबा पण आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच पाठिंबा देऊ. असं म्हणजे महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित चाललंय आणि ते तसंच पुढे चालू राहावं वाटतं म्हणून दादांना पाठिंबा. हां हां. आणि सुप्रियाताईंचं कधी इकडे येणं असतं का, किंवा सुप्रियाताई कधी इथे येऊन भेटतात का? म्हणजे काही आमचे प्रश्न पण नाही सोडवले आणि आम्हाला भेटल्या पण. तुम्हाला जवळची त्या सुनेत्राताई वाटतात. हां, आणि तुमची कामं करतील. हो, असं वाटतं आम्हाला आहे, खात्री आहे. खरं तर नवीन चेहरा आला तर चालेल, कारण एक मला थोडंसं माझ्या गावाबद्दल बोलायचं आहे. बरं. माझं गाव एक पोळेवाडी आपल्या धारीच्या जवळच आहे.
तिथं ना थोडेसे प्रश्न आहेत, म्हणजे एक डेअरनेस लाईन, पाणी आणि मुलांची शाळा. ह्या 3 गोष्टी खरं तर खूप कठीण आहेत तिथं. पाणी तर आता तिथं पाणी म्हणजे असं बाहेरनं आणावं लागतात किंवा टँकर येतात. अजून डेअरनेस लाईन तर नाही आहे, रस्ता आहे. आणि मुलांचं एक शाळेचं म्हणजे 4थीपर्यंतच आहे. 4थीच्या पुढे त्यांना थोडंसं लांब जावं लागतं. म्हणून ते थोडेसे प्रश्न सुटले तर बरं होतील. आता हे तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी कोण तुमच्या पाठीशी उभं राहील असं वाटतं? अजितदादा. अजितदादा उभे राहतील. त्यांचं काम पाहिलं तुम्ही? हो, पाहिलंय. पुण्यातलं काम पाहिलंय. आता त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत, तर त्यांच्याकडून तुमच्या या सगळ्या अपेक्षा असतील हो, आहेत. आणि त्या काम करतील असा भरोसा आहे का तुम्हाला? हो, त्या नवीन चेहरा आहे व करतील असा भरोसा आहे. सध्या तर वहिनीलाच निवडावं, कारण ताईंचं जवळ आपण 15 वर्ष झालं त्यांना संधी देतोय, पण काम म्हणून असं झालेलं नाही आहे. बरं. दायरीगाव हे डेव्हलप खूप मोठं झालेलं आहे, पण दायरीगावाला बस स्टॉप नाही आहे, एक खेळायला ग्राउंड नाही आहे. त्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी तरी नवीन चेहरा लक्षात घेता अजितदादांचं पिंपरी चिंचवड जो कार्य बघून असं वाटतं की या गावात तसंच कार्य व्हावं, म्हणून अजितदादा आणि अजितदादांचं पाठबळ सुनेत्रा वहिनींना भेटत. बरं. त्याच्यासाठी बाबा नवीन चेहरा गरजेचा आहे, आणि जेणेकरून दायरीतल्या ज्या समस्या आहेत, दायरी गावाला बस स्टॉप नाही, ग्राउंड नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी DP रोड ओपन नाही आहेत, त्याच्यासाठी सुनेत्रा वहिनी गरजेच्या आहेत. सुमित्रा वहिनींना निवडाल. का निवडलं पाहिजे? कारण सगळे रस्त्यावरचे बांधकाम, सगळ्यांचे ही पाठीशी ताईंनी, रुपाली ताईंनी सगळ्यांनी मिळून मदत केलेली आहे. सुप्रियाताई आमच्या एरियात येत नाहीत, बघत नाही, काय होत नाही, तरी तुम्ही सगळ्यांनी जर निवडून सुमित्राताईंना आणलं तर खूप चांगलं आहे. आणि मला एक गृहिणी म्हणून सांगा की गृहिणी म्हणून कुठल्या कुठल्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? प्रत्येक ह्याच्यात एक तर शाळेची मुलांची फी जास्त वाढलेली आहे, लाईट बंद होते, पाण्याचा प्रॉब्लेम राहतो. मग एक प्रश्न तुमचा अजून सुटले गेलं ना. पण सोडवलंच वाटतं. सुमित्रा वहिनी सोडवेल असं वाटते. पुढच्या ह्याच्यात भविष्यात जर त्यांनी निवडून आले तर खूप चांगलं होईल. असं काय तर नाही, पण फक्त लाईटीचा एक प्रश्न पडतो आणि पाण्याचा मंथली. हो. आणि बाकी शाळा, आरोग्य सगळं नाही, सर्व ठीक आहे. सगळं व्यवस्थित. हां. आत्तापर्यंत कोणी कोणी या कामांमध्ये लक्ष दिलं असं वाटतं? लक्ष म्हणजे आता इथलेच आहे काकासाहेब वगैरे, इथले हां, सुप्रिया सुळे ताई हेच आहे. असं हां. पण आता यंदाच्या खासदारकीसाठी वहिनी उभ्या आहेत, सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई उभ्या आहेत. तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतं की कोण जास्त चांगलं काम करू शकते? सुमित्रा ताई. सुनेत्रा वहिनी. सुनेत्रा वहिनी. हां. आता तुमचं यंदा इकडे वोटिंग झालंय, पण मग अजितदादांना किंवा म्हणजे त्यांच्या मिसेसला सुनेत्रा वहिनींना निवडण्यामागं कारण काय? कारण ते बदल हवा. आधी जी कामं करत होते लोक त्यांच्याकडून तुम्हाला आम्हाला हे नाही, पहिल्या कामात आम्हाला समाधान नाही. त्यामुळे आता नवीन याच्यात आम्हाला नवीन व्यवस्थित आणि त्या हिशोबाने आम्हाला नवीन बदल तिथं वाटतं. पण मला सांगा, जी नवीन व्यक्ती आहे त्यांच्या समोर असलेली व्यक्ती पण तेवढीच मोठी आहे, तर आता कितपत सपोर्ट केला पाहिजे नवीन व्यक्ती? सपोर्ट बरोबर आहे, पण अजितदादांनी तेवढा सपोर्ट आहे. त्यामुळे त्यांचा या त्यांना तेवढा सपोर्ट भेटणारच आहे समोर, आणि अनुभव भेटणारच नाही. त्यामुळे त्याचा फरक पडणारच आहे. घरातला सुनेत्रा वहिनींचं काम माहिती आहे तुम्हाला? माहीत आहे मला तसं, त्यामुळे ते प्रॉब्लेमच नाही आहे. आणि चांगला बारामतीत त्यांचं आहे त्या हिशोबाने खासदार त्यांनाच बिलकुल निवडून द्यावं असं माझी इच्छा पूर्ण आहे, 100%. धन्यवाद.